सुधीर मुनगंटीवार यांचा वनमंत्री गणेश नाईक यांना सुद्धा घरचा आहेर पाहायला मिळालेला आहे। मुनगंटीवार वनमंत्री असताना झाडं तोडणाऱ्याला 1,000 रुपयांचा दंड आकारला जात होता। त्यानंतर तो 50,000 रुपये केला गेलेला होता। मात्र हा निर्णय मागे घेण्यात आलेला आहे आणि त्यावरून पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात सुधीर मुनगंटीवार आणि गणेश नाईक यांच्यात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। झाडं तोडल्यास दंडाची रक्कम जर 50,000हून 1 लाख करायची असेल तर मी तत्काळ माघार घेईन, मात्र हा दंड जर कमी करायचा असेल तर मी कदापिही मागे हटणार नाही असं म्हणत मुनगंटीवार यांनी आपल्याच सरकारच्या भूमिकेला तीव्र विरोध केलाय। त्यावर सुधीर भाऊंच्या हेतूविषयी शंका नाही, पण तात्पुरता हा कायदा मागे घेतोय। नवीन बदलांसह हा कायदा आपण नव्यानं आणू असं वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हटलंय। झाड तोडण्याची डेफिनेशन काय केली आपण? झाड तोडणे याची डेफिनेशन आहे की झाड मारून टाकण्यासाठी किंवा त्याचा नाश करण्यासाठी, झाड जाळण्यासाठी त्याच्या बुंद्या भोवतालची साल फोडणे किंवा झाडाची साल काढणे। त्यामुळे काही लोकांनी जो गैरसमज पसरवला होता की आम्ही फांद्या तोडल्या तर 50,000 रुपये दंड होईल, तर अध्यक्ष म्हणतात फांद्या तोडल्याने कुठेही दंड नाही। फांद्या तोडता येतात, पण झाड आणि तोडायचं असेल तर ते आधी तोडता येतं, फक्त परवानगी घेऊन तोडावं लागतं, एवढाच नियम आहे। तोडताच येत नाही असं कुठेही नियम नाही। तर तुम्हाला कोकणातले काही जिल्हे तोडायचे असेल तोडा, त्याला माझी काही ना नाही आहे, पण पूर्णच्या पूर्ण वापस घेणं। अध्यक्ष महाराज, हा कायदा हा ठीक आहे, शेवटी बहुमताच्या आधारावर मंजूर होईल, पण जेव्हा दीर्घकालीन इतिहास लिहिला जाईल आणि झाडं हे दुर्मिळ प्रजातीचं होईल तेव्हा मात्र अडचण येईल। तुम्हाला वाटत असेल तर 2 जिल्हे तुम्ही सोडू शकता, पण सरसकट हा निर्णय करणं हे गैर आहे। महाराष्ट्रामध्ये 21% वनाच्छादित भाग आहे, तो 33% नेण्याची केंद्र सरकारची सूचना आहे। एखाद्या माणसाने झाड तोडलं तर 50,000 रुपये अति झाले। म्हणजे लिटरली एखाद्या अज्ञानी माणसाने जर आपलं स्वतःच्या शेतावरचं झाड तोडलं तर झाड तोडल्यानंतर त्या 50,000 रुपये कुठून आले होतो? म्हणून लक्षात आलं का त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टता यावी, कुठल्याही प्रकारचा कोणाला त्रास होता कामा नये। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याच्यावर सविस्तर चर्चा होऊन तज्ञ लोकांचं त्याच्यावर मत त्या ठिकाणी मागलं जाईल आणि नंतरच याच्यात पुन्हा कायदा येईल। त्याच्यामध्ये शहरी आणि ग्रामीण भाग याच्यामध्ये कुठेही फरक केलेला नाही। शहरामधलं झाड, ग्रामीण भागामधलं झाड, त्याच्याकडून जर झालेल्या चुका आहेत तर त्याला होणारा दंड हा सारखाच राहील अशी त्याच्यामध्ये तरतूद होती की आम्ही आमच्या स्वतःच्या जागेतलं मालकीमधलं, कारण कोकणामध्ये 99.99% जागा ही मालकी आहे, 0.1% फक्त फॉरेस्ट लँड आहे। त्याच्यामध्ये अशी कुठेही बदल केलेला नव्हता किंवा त्याच्यामध्ये असं अंतर केलेलं नव्हतं की फॉरेस्ट लँड मधलं तोडलेलं झाड त्याला दंड किती होणार आणि आम्ही आमच्या मालकी जागेतलं झाड तोडलं त्याला दंड किती होणार, तर दोघांनाही समान दंड होणार अशी त्या विधेयकामध्ये तरतूद होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।